नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या धुरंधरचा जमाना आहे आणि एव्हाना मला माहिती की बऱ्याच लोकांनी धुरंधर पहिला भाग आणि दुसरा भाग बघितलेला आहे. दुसऱ्या भागाचं नाव धुरंधर 2 असं नाहीये, तर धुरंधर द रिव्हेंज म्हणजे बदला, सूड उगवणे असा धुरंधरचा दुसरा भाग आहे. आणि पहिला असो किंवा दुसरा भाग असो, त्यामध्ये अजित डोभाल यांच्याशी साम्य आणि साधर्म्य असलेलं एक पात्र त्या कथानकामध्ये आहे. आणि नावामधलं पण साम्य बघितलं तर कळतं, हे सरळ सरळ ज्या प्रकारचं जीवन अजित डोभाल जगले आणि ज्या प्रकारचं काम ते करत असतात, ज्या प्रकारचं त्यांचं विचार करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची दिशा आहे, त्याचंही प्रतिबिंब या कथानकातून पडलेलं आहे. पण तो अजित डोभाल हा माझा आजचा विषय नाहीये. अजित डोभाल किंवा त्यातलं जे अजय सन्याल हे पात्र दाखवलेलं आहे, त्याच्या तोंडी एक वाक्य आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये उच्चारलेलं वाक्य आहे. त्या कथानकामध्ये पाकिस्तानात भारताच्या खोट्या नोटा छापल्या जातात आणि त्या खोट्या नोटा नेपाळ किंवा बांगलादेश किंवा इतर मार्गे भारतात आणल्या जातात आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्था ही पोखरून काढायचं कारस्थान राबवलं जातंय. पण हे कारस्थान फक्त पाकिस्तानने राबवलेलं नाहीये. पाकिस्तानला अशा भारत विरोधी कारवायांमध्ये मदत करणारा थेट भारताचा एक मंत्री आहे, केंद्रीय मंत्री आहे. आणि तो केंद्रीय मंत्री आणि त्याचा मुलगा मिळून पाकिस्तानला भारत विरोधी कारवायांमध्ये मदत करतोय असा उल्लेख किंवा संवाद त्या चित्रपटात आलेला आहे. अजय सान्याल आणि त्याचा बन्सल किंवा काहीतरी सहकारी दाखवलाय. तो सांगतो की बघा, हे पुरावे आपल्या समोर आलेले आहेत की भारताच्या एका मंत्र्याने आणि त्याच्या मुलाने पाकिस्तानला भारताच्या खोट्या नोटा छापण्यासाठी आवश्यक असलेला जे डिझाईन आहे, अतिशय दुर्मिळ पद्धतीमध्ये या नोटांचं डिझाईन बनवलं जातं आणि त्याचे ठसे बनवले जातात. हे ठसे दुबईमध्ये भारताच्या मंत्र्याने आणि त्याच्या मुलाने पाकिस्तानच्या, तो कोण खिलानी आहे त्याच्या हवाली केले अशी माहिती आलेली असते. पण त्याच्यावर कारवाई करायची की नाही, तेव्हा आत्ता ही कारवाई करायला गेलो तर आपलाच गाशा गुंडाळला जाईल हे कळत असल्यामुळे तो गुप्तचर विभागाचा प्रमुख अजय सान्याल सांगतो की आत्ता बाजूला ठेव, आत्ता हे करता येणार नाही. याचा अर्थ सरळ आहे की ज्या वेळेला ही माहिती मिळाली त्यावेळेला युपीएचं सरकार होतं, युपीएचं सरकार होतं आणि ही माणसं आयडेंटिफाय करायला वेळ लागणार नाही मित्रांनो. मंत्री कोण आणि त्याचा मुलगा कोण, कुठच्या मंत्र्याला आणि कुठच्या त्या मंत्र्याच्या मुलाला ईडी कडून अटक झाली आठवतं तुम्हाला? मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये कोणाला अटक झाली आठवतं तुम्हाला? पण त्या क्षणी देशहितासाठी गुप्तचर विभागाने या मंत्र्याविरुद्ध, त्याच्या मुलाविरुद्ध जरा जरी ब्र उच्चारला असता तरी पहिल्यांदा त्याचा घाशा गुंडाळून त्यालाच संपवून टाकलं गेलं असतं भारतीय यंत्रणा वापरून. भारत सरकार भारताचं संविधान, त्या संविधानाने दिलेले अधिकार वापरून भारताच्या हितचिंतकांनाच संपवण्याचा उद्योग देखील होऊ शकतो हे त्यातून दाखवलं गेलेलं आहे. आणि अशा त्या विपरीत परिस्थितीमध्ये तो अजय सन्याल
आपल्या सहकार्याला, सहाय्यकाला एक सल्ला देतो आणि ते वाक्य फार महत्वाचं आहे. प्रामुख्याने उच्च पदस्थ आणि राजकारणामध्ये वावरणाऱ्यांसाठी, शासकीय व्यवस्थेमध्ये जगणाऱ्यांसाठी ते वाक्य एक प्रकारे मार्गदर्शक वाक्य आहे की हे जपून ठेव, पुढे कधीतरी कामी येईल. आणि तो सांगतो, तुम्हें मालूम है किस्मत की खूबसूरती क्या होती है कि समय आने पर किस्मत बदल जाती है, हमारा भी टाइम आएगा. याचा अर्थ काय? आता हे सगळं उघड करण्याची वेळ आलेली नाही. ते उघड करायला गेलो तर आपणच तुरुंगात जाऊन पडू, कदाचित आपला खात्मा केला जाईल, कारण आपण देशप्रेमी आहोत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशप्रेमी असणं हा सुद्धा गुन्हा असतो. कारण सत्ता ही देशाच्या शत्रूंच्या तालावर नाचणारी असते. अशा वेळेला देश प्रेम दाखवणं हा सुद्धा गुन्हा होऊन जातो. आणि म्हणून किस्मत की खूबसूरती, नशिबाचं सौंदर्य ते असतं की एखादा वेळ अशी येते, वेळ बदलली की नशीब बदलतं. मित्रांनो, आज मला हा सगळा प्रसंग आठवतोय. याचं कारण मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अतिशय कर्तबगार असलेल्या अश्विनी भेडे या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक झालेली. ज्या अधिकाऱ्याने 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून जे अधिकार दिले, जी संधी दिली, त्याचं सोनं करत मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये मेट्रोचं जाळं उभारून दाखवलं, जे 25-30 वर्ष मुंबईकरांचं स्वप्न होतं. मित्रांनो, मी कॉलेजमध्ये होतो ना 1970च्या काळामध्ये, तेव्हाची माझी आठवण आहे. आत्ता जे नरदुल्ला टँक मैदान रवींद्र नाट्य मंदिरच्या बाजूला प्रभादेवी मेट्रो स्टेशन आहे, जे भूमिगत आहे. ते प्रभादेवी भूमिगत स्टेशन आहे ना, त्या मैदानाच्या बरोबर समोरच्या बाजूला भोर इंडस्ट्री म्हणून होतं. आणि भोर इंडस्ट्रीच्या बाजूला आता ते चिंतामणी वगैरे काय काय, कोहिनूर टॉवर किंवा असं काहीतरी आहे बांधलेली बिल्डिंग, चिंतामणी ज्वेलर्स वगैरे. तिथे एक काहीतरी गोडाऊन सारखी इमारत होती, चांगली 20-25 फूट उंच इमारत, त्याच्यावर असं ॲस्बेस्टोसचं छत, आणि त्या भिंतीवर एक पिवळा चौकोन होता. त्या पिवळ्या चौकोनावर प्रभादेवी स्टेशन, भुयारी रेल्वे आणि असा खाली टोक केलेला बाण होता. वर्षानुवर्ष तो बाण त्या भिंतीवरची ती पिवळी पाटी मी बघितलेली आहे. पाटी नव्हती, भिंतीवरच पिवळा एक चौकोन, आणि त्याच्यावर लिहिलं होतं प्रभादेवी भुयारी रेल्वे स्टेशन. कल्पना सुद्धा नव्हती की खरोखरच त्या रस्त्याच्या या बाजूला एक भुयारी रेल्वेचं स्टेशन खरोखरच उभं राहील. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे ठीक आहे, मनोरंजनासाठी ठीक आहे, पण आज ते उभं आहे. आणि त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना जातच, कारण त्यांचं सरकार असताना हा प्रकल्प राबवला गेला, धाडसाने राबवला गेला. पण तो राबवणारा प्रत्यक्ष अधिकारी जो होता, त्याचं नाव अश्विनी भिडे होतं. मुंबईला आजच्या 21व्या शतकातलं आधुनिक महानगर बनवण्याचा चंग 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी बांधला. पण म्हणूनच देवेंद्र फडणवीस हा उद्धव ठाकरे यांचा शत्रू बनून गेला. मुंबईवर माझं राज्य आहे, उद्धव ठाकरेचं राज्य आहे. मुंबईचं रंगरूप, चेहरा बदलणारा देवेंद्र फडणवीस कोण? आणि म्हणून उद्धव ठाकरे हे माझ्या मते पहिल्या दिवसापासून या मेट्रो आणि भुयारी रेल्वेचे एक नंबरचे शत्रू होते. आणि त्याचं कारणही आहे. ते हिंदीमध्ये म्हणतात ना,
की घोडा चारे से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. उद्धव ठाकरेंची अवस्था ती आहे. मुंबईकर नागरिक जितका गांजलेला नाडलेला राहील तेवढा त्याच्या अगतिकतेचा फायदा उठवून आपली तुंबडी भरायची. याच प्रकारे महापालिकेचा कारभार चालवायचा. नागरी अव्यवस्था हीच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत व्यवस्था होती. कारण जितक्या अडचणी तितकी अधिकाधिक कॉन्ट्रॅक्ट काढता येतात आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टक्केवारी टेंडर. आणि अशा मुंबईला मुख्यमंत्री झाल्यापासून MMRDAच्या माध्यमातून महापालिकेला एका अर्थाने बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांनी मुंबईला जे आधुनिक महानगर बनवण्याचा काय तो चंग बांधला, त्यामध्ये त्यांच्या एखाद्या सैनिकासारख्या सेनापतीसारख्या उभ्या राहिल्या त्या व्यक्ती म्हणजे अश्विनी भिडे. अश्विनी भिडे त्या शिक्षणाने इंजिनियर आहेत का आणखीन IAS अधिकारी आहेत. पण ज्या प्रकारे त्यांनी ही जबाबदारी उचलली आज त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातं. श्रीधरन नावाचे केरडी अधिकारी होते. त्यांनी अशाच प्रकारे आपलं सर्वस्व आपली सगळी ताकद सगळी इच्छाशक्ती झोकून दिली आणि राजधानी दिल्ली देशाची तिला मेट्रो बहाल केली. तिथपासून श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखलं जायचं. त्यापेक्षा अधिक वेगाने अधिक टेक्नॉलॉजी आणि अधिक यंत्रणा वापरून अश्विनी भिडे यांनी मेट्रोचं काम मुंबईत हाती घेतलं. वेळ लागतो मित्रांनो, पण ती मेट्रो चालू व्हायला 2 वर्षात 3 वर्षात शक्य नव्हतं. 5-5, 10-10 वर्ष जातात. पण 5 वर्षानंतर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसवायचं आणि पहिली मेट्रो बंद पाडायची हा उद्धव ठाकरेंचा अजेंडा होता. आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे हे तर होतच, पण ते मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर काय करीन तर मुंबईला अत्याधुनिक शहर बनवण्याचा प्रोजेक्ट मी हाणून पाडीन. आणि त्यासाठी कारण कुठलं शोधलं गेलं तर आरे कॉलनीची कारशेड. आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर केलेलं पहिलं काम काय असेल तर मेट्रो प्रोजेक्ट मधून अश्विनी भिडे यांची उचलबांगडी केली. कारण ज्या वेळेला हा वाद रंगात आला होता उद्धव ठाकरे यांचे लाडके नाईट लाईफ वाले चिरंजीव हे त्या NGOच्या प्रेमात पडलेले होते. दिवसा लोक हिताच्या गोष्टी करायच्या आणि रात्री रंगीत पार्टी करायच्या, त्याला NGO म्हणतात. असल्या NGOच्या प्रेमात पडलेले आदित्य ठाकरे हे मुंबईचं फुफ्फुस असलेल्या आरे कॉलनीतली झाडं वाचवायला गेले आणि कारशेडचा विरोध करत होते. आणि त्यासाठी पहिला बळी पडला तो देवेंद्र फडणवीसांचा आणि दुसरा पडला अश्विनी भिडे यांचा. कारण अश्विनी भिडे ह्या अधिकारी म्हणून बाजूला राहिल्या नाहीत. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या चिरंजीवांनी जो भुलभुलैया आणि भ्रम काय त्या आरे कारशेडच्या बाबतीत केला होता तो खोडून काढण्यासाठी हिरिरीने पुढे आल्या अश्विनी भिडे. आणि आरे कॉलनीत कारशेड झाल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान नाही तर पर्यावरणाचा फायदा होईल हे सांगताना पुढे आल्यावर आपोआपच उद्धव ठाकरे यांच्यासाठी 1 नंबरच्या शत्रू अश्विनी भिडे झाल्या. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर कारशेडला स्थगिती दिली, स्टे दिला. आरे कॉलनीची कारशेड होता कामा नये. आणि नंतर अल्पावधीतच अश्विनी भिडे यांची मेट्रो प्रोजेक्ट म्हणून उचलबांगडी करण्यात आली. निमूटपणे जी जबाबदारी पडली ती त्यांनी पूर्ण केली, तक्रार नाही केली.
तक्रार नाही केली. पण त्या अश्विनी भिडे आता मुंबईच्या आयुक्त म्हणून आलेले आहेत. आणि अर्थ सरळ आहे मित्र, 25 वर्षामध्ये मुंबई बकाल करण्याचं जे काम उद्धव ठाकरे यांनी फॅमिली बिझनेस म्हणून केलं, त्याची एक सरसकट संपूर्ण सफाई करणं, ही जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्यावर सोपवली. विचार करा, तेव्हाही तापटपणे, प्रसंगाचं भान न ठेवता, आपण चांगलं काम करत असताना तुम्ही मला कसं काय हे करू शकता, असं अधवा तद्वा अश्विनी भिडे बोलू शकल्या असत्या, पण बोलल्या नाहीत. त्यांनी शांतपणे नवीन जागे नेमणूक झाली तिथे काम केलं. करोना आला तेव्हा त्यांच्यासारख्या कर्तबगार महिलेची किंवा अधिकाऱ्याची महापालिकेला गरज होती करोना काळात, त्यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून महापालिकेत आणलं गेलं आणि तेही त्यांनी केलं. 2.5 वर्षानंतर सत्तांतर झालं तेव्हा सगळ्यात पहिलं एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं काम केलं असेल तर अश्विनी भिडे यांना परत एकदा मेट्रो प्रोजेक्ट मध्ये आणलं. आणि बघता बघता आज मुंबईला मेट्रोचा वेढा पडलेला आहे. मुंबईच नव्हे, मुंबईच्या आसपासची 4-5 छोट्या मोठ्या महापालिका क्षेत्र आहेत, त्या सगळ्यांना MMRDA ला एकमेकाशी कनेक्ट करणार एक मेट्रोचं जाळं त्यांनी उभं केलं. पण हे सगळं मुंबईच्या भोवती आहे. मुंबईत घाण झाली त्याचं काय करायचं, त्याचा निपटारा आवश्यक आहे आणि तो करण्याची क्षमता अश्विनी भिडेमध्ये आहे. 25 वर्ष फॅमिली बिझनेस म्हणून ज्या प्रकारे महापालिका चालवण्यात आली, नागरिकांना हाल अपेष्टा सहन करायला लावून 90,000 कोटीच्या FD करण्यात उद्धव ठाकरे रमलेले होते. पण रस्त्यात नागरिकांना खड्ड्यातून जावं लागतं याची त्यांना पर्वा नव्हती. नाले सफाई, त्या मिठी नदीची सफाई आवश्यक वाटली नाही. टेंडर काढा, टक्केवारी उकळा, विषय संपला. हे आता निस्तरण्याची जबाबदारी किंवा अधिकार अश्विनी भिडे यांच्याकडे आलेले आहे. त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काहीतरी उलटसुलट बोलल्या असत्या तर त्यांच्यावर शिस्तभंगाची वगैरे कारवाई झाली असती, त्या ती कारवाई सोडवत बसल्या असत्या आणि त्यांच्या कर्तृत्वाला नवी झेप घेता आली नसती. पण यही तो खूबसूरती है, किस्मत की खूबसूरती ये होती है कि समय बदलने पर किस्मत बदल जाती है. आज ना उद्या काळ बदलणार होता आणि हेच त्या कंगना राणावतने सांगितलं होतं कि समय का चक्का चलते रहता है, चलते रहता है, एक दिन यही समय का चक्का तेरी घमंड तोड देगा. कोणी सांगितलं होतं? दुसऱ्या एका महिलेने, जिचं नाव कंगना राणावत होतं. आज दुसऱ्या महिलेचं नशीब बदललेलं आहे. तिला ज्या आपल्या कर्तृत्वाचा छाप या मुंबईवर निर्माण करायचा आहे त्याची संधी परत एकदा मिळाली. MMRDA मेट्रो या प्रोजेक्ट मधून अश्विनी भिडेंनी आपली छाप निर्माण केलीच. पण 25 वर्षानंतर जी तुंबलेली घाण आहे ती साफ करण्याची जबाबदारी पण फडणवीसांनी त्यांच्यावर सोपवली. कारण हीच एक अधिकारी आहे की जी ठामपणे उभं राहील आणि ही घाण साफ करेल. मला आठवतं, दळवी नावाचा एक महापालिकेतला अधिकारी होता. त्याने धारावी सारख्या उकिरड्यामधून 40 वर्ष कुजून पडलेली घाण साफ केली होती. खेतवाडीत मध्ये सुद्धा अक्षरशः 2 चाळींच्या मधल्या चिंचोळ्या जागेमध्ये
25-30 वर्ष कचरा घाण सडलेला कुजलेला उपटण्याची हिंमत त्या दळवी नावाच्या अधिकाऱ्याने करून दाखवली होती. होऊ शकते, हो सकता है. अश्विनी भिडे ते करू शकतील. 25 वर्षाची घाण त्यांना साफ करायची आहे. ईश्वर आणि सरकारच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी धुरंधरचा तो डायलॉग खरा करून दाखवावा. त्या मुंबईचा धुरंधर ठरू शकतील. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.